भाऊ, गांजा कुठून आणला हे? ए बाबा, गांजा नव काँग्रेस आहे. काँग्रेस हे काँग्रेस सगळीकडे मिळते, ते काँग्रेस आहे. गांजा, मी एक सांगतो तुला. गांजा म्हणलं की अंगावर असं काटा उभारला पाहिजे, काटा. अशी दहशत सांगली जिल्ह्यातल्या पोलिसांची. गांजा असा कोणाला जर दिला तर नको रे बाबा म्हणून फेकला पाहिजे, अशी दहशत पोलिसांची पाहिजे. अरे गांजा वडणारी 12 वर्षापासून 25-30 वर्षापर्यंतची पोरं, अरे त्या नशेच्या आहारी जाऊन चांगल्या घराची बर्बादी करायला. परवा धामणीमध्ये खून झाला. अरे त्यांची जेव्हा उतरली असेल दुसऱ्या दिवशी, तेव्हा लक्षात आलं असेल आपण एका निष्पापाचा बळी घेतलाय. अरे बळी घेणं सोपं झालं रे तुम्हाला, निस्तर आता अवघड आहे तुम्हाला. बघा, आरोपीला नशेमध्ये हे मेंदू भुलल्यानंतर काय होतं तुमच्या हातनं कळत नाही. मी हात जोडून विनंती करतो, हात जोडून, की या नशेच्या गोळ्या आणि या नशेच्या गांजेला जवळ करू नका. तुम्ही स्वतःची तर बर्बादी करायला लागलेलाच आहात आणि इतरांची पण त्या नशेमध्ये बर्बादी करताय. अरे निष्पाप लोकांना तुम्ही मारताय, तुमच्या लक्षात पण येत नाही आपण काय करतोय. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातलं, मोठं केलं, कोणासाठी केलं रे? कोणासाठी केलं? त्यांच्या म्हातारपणी तुम्ही त्यांना जगवावं म्हणून केलं. पण तुम्ही मूर्खानो, तुम्ही कशाच्या आहारी चाललात? त्या आई वडिलांची स्वप्न धुळीला मिळवली आणि दुसऱ्यांची स्वप्न चाललेली आहे, त्याच्यात सुद्धा विष काल होता. अरे ह्यो गांजा कुणाच्या आशीर्वादानं विकला जातोय. हा गांजा नाहीये, तर उदाहरण आहे, समजून घ्या. हा गांजा असा रस्त्यावर फेकला तर हातात घ्यायची ताकद नाही निर्माण व्हायला पाहिजे. ही जी ताकद पोलिसांनी करायला पाहिजे ना, ती का केली जात नाही? मी पोलीस खात्याला हात जोडून विनंती करतो, साहेब, या गांजानं घरं बर्बाद झाल्यात. या गांजानं परवा मर्डर झाला. या गांजानं अनेकांच्या वर हल्ले केलेले आहेत आणि हे थांबलं पाहिजे हो. आणि जर तुमच्या हातनं थांबत नसेल तर धामणी गावच्या लोकांनी आम्ही थांबवतो असं चॅलेंज लावले, त्यांना तर परमिशन द्या. दोन्हीपैकी एक करा. हीच मी रोज एक नवीन विषयकडून सचिन भाऊ कदम आपल्याला हात जोडून विनंती करतोय. SV साहेब, एवढा ऐका. धन्यवाद.